आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा कसा ज्वाळा. आजोबा आता आवाज करान का सारखं सांगाल? हे सरकत सांगून राहिलो ना म्या. अजून माझ्या डोळ्यासमोर ती आग आहे. चट 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 बसतात मला. कुठे लागली आग? पारावर. महाराज असे पारावर ध्यानस्थ बसले होते आणि चहू बाजूनी धगधगत्या ज्वाळा. हो खोटं सांगून राहिलो का म्या? अशी सगळीकडे आग भडकलेली होती. असा घाबरलो ना म्या. असं दिसत होतं की धगधगत्या आगीत महाराज बसलेले. कोणीतरी आग नक्की लाव. कोणी कायले आग लावती? पैताड आहे का तो? अशी दुष्ट आणि राक्षसी वृत्तीची माणसं राहता येत नाही शाही गावात. मंदिरात घुसून वाढ करतेत. महाराजांच्या भोवती आग लावतेत. पुरुषांच्या जीवावर उठतातच कसे. भडका उडते माया मस्तकात भडका उडते. काकाजी आता जरा शांत राहता का तुम्ही? महाराज म्हणजे आई माऊली आहेत, साक्षात देव आहेत ती. तुम्हाला माहिती आहे काय, माग आपले नाथा काकाजी होते ना, त्याला झाडून मारण्याचा प्रयत्न केला. महाराजांना स्वतःच्या अंगावर तर आग घेतली होती. एखादा भक्त संकटात असेल महाराजांचा, देवाले आग जाळते का? भास्कर काकाजी, महाराज आई गुरु माऊली आहेत. भक्ताच्या रक्षणासाठी ते आगीत बसतील का? आग होते माया मस्तकात. गण गण गणात बोते गण गण गणात बोलते. शुभम भवतु. याच्या अंगाची मोठी आग आग होते ना राजे हो. राग राग संताप संतापच करत राहते हा भास्कर. तसं नाही गुरु माऊली. तुमच्या चहू बाजूले आग होती ना, जाळ होता जाळ. तुझ्या डोसक्यात जाळ हाय भास्कर. चटके बसत नाही का तुले? आगीत बसलेलं पाहिलं तसं आता तुझ्या सामोर आहे ना. जगदीश्वरावर तर श्रद्धा ठेव. ध्यान नामस्मरण वाढव. चित्त शुद्ध आणि मन शांत होईल राजे हो. चुकलं जी, पण आग अजून आग आगच करते. शरीराची आग होते, हाताची उंजळ कर. निखारी घे. चक्का लागल ना. मला 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 चक्का बसताय. कारुताई, गण गण गणात बोलते. कारुताई, ही निखारी चुलीत टाक. हौजी महाराज. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोते. असा विश्वास असायला लागते राजे हो. शरीर वेगळी पण आत्मा एकच राहते. तेव्हा आत्मा परमात्म्याला एक रूप होते, तेव्हा काही बी अशक्य नसते लेकरा.
मूर्खे नाही हा. पराकोटीचा विश्वास आणि गुरुचरणी समर्पण असल्या बिगर असं घडत नाही. गण गण गणात भूते. शंभो हर हर गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. आई गुरु माऊली मार्ग दाखवाची. इथलासा निष्पाप जीव आहे मुन्नीचा. ती पण ओम नमो शिवाय म्हणते. मुन्नीच म्हणते शिवजी आले होते. जीवर आला होता पोरीले, पण तिले बापाची चिंता. म्हणते दिसत नाही बाबूजीले. ते जेवले का असं विचारते. लय लय गुन्ही आहे ना मुन्नी. निष्पाप जीवाले जगदीश्वराची ओळख होते ना. जिजी काही हेकडपणा सोडत नाही. किती समजावं तिला. ची कृपा आहे जी. जिजीला काही उमजतच नाही. बाबूजी लय काळजी वाटते. काळजी करण्यासारखं कामच करते ना जिजी. मी किती समजावलं. आता या वयातही आम्ही मानतोच का नाही, वागतोच का नाही, मनधरणी करतोच का नाही. संसार टिकवायले धैर्य लागतं, सबुरी लागते. पण जीजी तिले तर धीरच नाही. तिनं विचार केला ते व्हायलाच पाहिजे. असं होते का जयवंता. तिले आपण समजावतो, बंकट समजावते, कावेरी समजावते, महाराज समजावते. पण जीजेले पटतच नाही ना. भोग राहते. वाईट दिवस तवाच येते जेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. म्या नाही का शिवाले आव्हान केलं तर तेव्हा कशी माया अंगाची आग आग होत होती. कावेरीले दामाजीले नाही नाही ते बोलते. पण तसा का नाही बद्री सज्जन आहे. हो काल माझ्या संगतीच होता. मी आता त्याला बाहेर जाऊच दिलं नाही. कवडत लावून घेतलं होतं ना. मोठी तगमग तगमग दारू प्यासाठी. कशाला कोरट पडली होती. 3-3 वेळा पाणी मागे. पण का नाही बाहेर नाही गेला. माझ्यासमोर एक शब्द नाही उच्चारला. हो ना. आणि जिजीचं का नाही आकांड तांडव धिंगाणाच राहते बा. खरं आहे. आपलीच लेख आहे. पण जे चूक ते चूकच आहे ना. म्हणता 4-4 वेळा का नाही दामाजी माझ्या पायाच पडी ना. हो माफीच मागे बा. राहिले का नाही व्यसनी झाल्याची, सुंदराले त्रास झाल्याची शरमच वाटते. पण काही म्हणा जिजीवर आणि दोन्ही पोरीवर दामाजीचा लय जीव आहे. पण त्याला कुणी समजून घेतलं नाही, प्रेम दिलं नाही, याचीच खंत वाटते. हो ना. आणि धाकट्या भावानं धंदा पाणी बुडवला. जिजीने दोन्ही पोरी दूर केल्या त्यांच्यापासून. खोलीले टाळ लावते, टोचू टोचू बोलते त्याईले. बाबूजी मले का नाही जिजीनं जेव्हा माझ्या लेकराची शपथ घातली होती ना आणि सांगितलं का जिजाजी म्हणे व्यसनी झाले आणि त्याची दृष्टी गेली. मग बंकट तुले का म्हणत आहे. बाबूजी मला खात्री आहे जिजी अजून काहीतरी लपवून राहिली. आता महाराजांच्या सानिध्यात असताना जिजाजीले ओंकारेश्वर दिसते. क्षणभर डोळ्यासमोर उजेड येते का नाही. मला खात्री आहे बाबूजी
जिजी आणि जिजाजीवर आलेल्या या संकटाची कारण वेगळीच आहेत. जिजीच्या हातून ना नक्कीच काहीतरी अघटित घडलं आहे. महाराज, तुमची कृपादृष्टी असू द्याची. गणगण गणात बोलतय, गणगण गणात बोलते. कालिंदी, सांभाळणं स्वतःले. जे नशिबात आणि प्रार्थनात राहते ते घडतेच. महाराजांच्या कृपेनं जीव वाचला. गण गण गणा आता बोलते. नशीबच फुटकजी. ताईसाहेबांसोबत सावलीसारखी असते म्या. आग लागली तेव्हाच म्या नव्हते. कालिंदी, शांत हो ना, शांत. ताईसाहेबांना जर काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. पण नाही ना घडलं काही अमंगळ अभद्र. वरद हस्त राहते गुरु माऊलीचा. पोरीचा आणि बाळाचा जीव तो वाचला. सावकार आले तर असा धारेवर धरला ना पद्मानी. धराले नको, दांडगाच आहे सावकार. ज्या पोरीचं तारुण्य नासवलं तिचा जीव वाचवाले धावाले नको. लीला आघात आहे गुरु माऊलीची. आपल्या भक्तांचे रक्षण करायला धावतेच. गण गण गणा आता बोलते. हे खरं आहे माईसाहेब. अहो चमत्कारच म्हणा ना. चमत्कार? हो ना माईसाहेब. एकूण एक वस्तू राग झाली खोलीतली. म्या स्वतः खोली घासून पुसून साफ केली पण भकास वाटते खोली. पण चमत्कार असा झालाय का, बाकी समजा जळलं असलं तरी तानपुरा आणि सरस्वतीच्या मूर्तीला काहीच नाही झालं. समध्याची राख. माईसाहेब पण महाराजांची कृपा बघा. मूर्ती आणि तानपुरा जसाच्या तसा. गण गण गणा आता बोलते. आईसाहेब, लहान तोंडी मोठा घास. पण मला समजूनच नाही राहिलं का आग कशी लागली. इकून तिकून सारखंच, पण जीवाशी खेळ झाला ना हा. त्यासाठी फार दूर कायले जा. राक्षस खरातच आहे सावकार. पण पुरावा लागते ना आत्याबाई. आणि तसं बी जेव्हा आग आवाज आला तेव्हा सावकार बाहेरच झोपले होते. म्हणजे तुले मला संशय नाही, खात्री आहे काही सावकारांचंच काम आहे. पण पुरावा लागते. आणि ज्या दिवशी पुरावा माझ्या हातात आला का नाही तर बघच मी सावकारांची कशी मोळी बांधते. गण गण गणा बोलते. जोवर पद्मा वाड्यात आहे तोवर हे असे प्रकार घडणारच. मग काय करायचं? काही तर कराच लागते. तसं बी पद्मा मला वाड्यात नकोच. व्यंकट भाऊले सांगून पद्माची दुसरीकडे सोय कराच लागते. पुन्हा असं काही अघटित घडलं आणि पद्माच्या बाळाले त्रास झाला तर आपल्याला वाईट वाटन आणि भाऊसाहेबांच्या पुण्य आत्म्याने त्रास होईल.
आणि महाराज सांगतात मातृत्व अलग आणि वैर अलग. माईसाहेब, क्षमा करा जी. तुम्ही चांगल्या मनानं उत्तमच सोय कराल जी. पण स्पष्ट काहून नाही बोलून राहिली? म्हणजे ताईसाहेब वाड्याबाहेर जाणारच नाही ना. काहून? वाड्यात तुमचा धाक आहे जी. बाहेर तर राजरोज काय पण होऊ शकते. ताईसाहेबांले इथं वाड्यात जास्त सुरक्षित वाटते जी. तुम्ही आजूबाजूला असताना. याचा अर्थ महा इथे असणं हा तुझ्या ताईसाहेबाले आधार आहे. साले साहब, ओ साले साहब, तुमच्यावाल्या खोलीत येऊ शकतो का जी? साले साहब, कुठे निघाला? काय नाही, म्हणलं साले साहेबाला भेटावं. का जरूरत आहे भेटण्याची? आता का हरकत आहे भेटाले? आणि माई मुन्नी बी साले साहेबाच्या खोलीमध्ये आहे म्हणते ना. तर मग काय? म्हणलं मुन्नीले भेटावं. माय लेकरू कशी आहे मुन्नी? भेटतो. काऊन? झाला तो धिंगाणा इसरला का? दिसत नाही तर कायले वाड्यात हिंडता? लाज आणता मले? अगं पण नाही भेटणार मुन्नी तुम्हाले. चला निघा, उतरा खालत. हो, ओरडतं कायले? जातो. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. उठले करा. साले साहब, साले साहब, आपले आपले महाराज आले का बा? मले मले चंदनाचा सुगंध येऊन राहिला. शंख डमरूचा आवाज येऊन राहिला. साक्षात साक्षात आपले शंभू महादेव आले जी. शंभो हर हर शंभो. कायचे महाराज?
दिसत तर नाही तुम्हाला तर कोणाला काही बोलन का? सुंदरा अशा उघड्या नागड्या फिरणाऱ्या खुळ्या पिशाले की कायले देवदेव म्हणता? हिले तर का म्हणावं आता? कायले तोंड सोडतेस जीजी? सत्पुरुषाला असं बोलावं का? सत्पुरुष भेद करतेत का? तुमच्यावरच कृपा करते तर तुमच्या लेकीवर तर काहून कृपा नाही करत देव? देव सत्पुरुष श्रीमंताचेच राहते का, गरिबांचे नाही? जीजी तुझ्या समोरच जिजाजी जिन्यावरून पडले ना. महाराजांना वाचवलं नसतं तर किती मार लागला असता. हो ना. पण ह्याईनं माय नवऱ्याले शेगावात आणलंच कायले? तुलेच याद येत होती ना तुझ्या नवऱ्याची. तू मन समजत ना मले. वर वर तर तिखट बोलते पण मनात माया आहे ना तुझ्या. पण लेकरा अशी उद्दाम जीभ आणि तीक्ष्ण शब्द माणसाचा घात करतेत ना. लेकरा जेव्हा मन बुद्धी आणि जिभेवर तर ताबा राहत नाही तेव्हा विनाशाची बीज पेरली जाते. गण गण गणात बोते. जीजी पुण्यवान माय बापाची लेख आहेस तू. शंभू महादेवाली शरण जा. सूर्याले डोळे कायले दाखवते लेकरा. बद्रीनाथची अर्धांगिनी आहेस ना तू. मग तसं वागायला पाहिजे ना लेकरा. गण गण गणात बूते. तुझ्या गृहस्थीच्या अंगणात सात्विक निरागस तुळस लाव लेकरा. पारिजातक लाव. पावित्र्य न नात्याचा सुगंध दरवळू दे. निवडुंगाचं कुंपण लावशील तर रक्त बंबाळूशील लेकरा. गण गण गणात बूते.